जय महाराष्ट्र मित्रांनो, लॉ ऑफ युनिव्हर्सचे, ब्रह्मांडाच्या नियमाचे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, आकर्षणाच्या नियमाचं अंतिम सत्य तुम्हाला सांगतो. 10 वर्षापूर्वी मला योगायोगानं समजलं. 10 वर्ष मी इम्प्लिमेंट केलं, सराव केला, प्रॅक्टिस केली. त्यातून शेवटची इच्छा 2022 साली मागितली. पूर्ण होण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2025. त्यासाठी मला ब्रह्मांडानं अमेरिकेमध्ये पाठवलं. अमेरिकेत येणं माझी इच्छा नव्हती. इच्छा माझी वेगळी आहे, ती पूर्ण होण्यासाठी मी इथं आलेलो आहे. अनुभवातून सांगते, मॅनिफेस्टेशन मी सत्यात उतरवलेलं आहे. त्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. माझा अनुभव तुमच्यासाठी माहिती आहे. तुम्ही तुमचं ज्ञान ॲड करा, प्रॅक्टिस करा, इम्प्लिमेंट करा. अनुभव येणार, यश मिळणार. एकच सत्य आहे, लॉ ऑफ युनिव्हर्समध्ये, अट्रॅक्शन्समध्ये 2च गोष्टी लागतात. हायर एनर्जी, हायर व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशन्स कुठं आहे? जे मी कानानं ऐकतो आणि तोंडानं बोलतो त्यातून व्हायब्रेशन्स निर्माण होतात. त्याला मराठीमध्ये म्हणले चांगलं बोलायचं म्हणजे व्हायब्रेशन चांगले निर्माण होतात. एनर्जी कुठं आहे? एनर्जी डोळ्यानं मी जे बघतो ना त्याच्यामध्ये एनर्जी आहे. म्हणून डोळ्यानं लहानपणी सांगितलं चांगलं बघायचं, चांगलं वाचायचं. आणि एनर्जी डोक्यामध्ये असते. डोक्यामध्ये जो विचार निर्माण होतो ना त्याच्यामध्ये हायर एनर्जी आहे. जितका विचार उच्च तितकी हायर एनर्जी. हायर एनर्जीच्या माणसाला ब्रह्मांड सगळं मिळवून देतो. हायर व्हायब्रेशनच्या माणसाला ब्रह्मांड सगळं मिळवून देतो. हायर व्हायब्रेशन आणि सोबत हायर विचार इज इक्वल टू रियालिटी. ते सत्यात उतरतं. या सगळ्याला काय म्हटले, लहानपणापासून आपल्याला सांगितलंय चांगलं बघायचं, चांगलं बोलायचं, चांगलं वाचायचं, चांगला विचार करायचा. जगातला कोणताही मोठा माणूस बघा, त्यांच्याकडे 2च गोष्टी आहेत, उच्च विचार, उच्च व्हायब्रेशन्स. म्हणून ते त्या पदावरती पोचले. ब्रह्मांडाने त्यांना सगळं मिळवून दिलं. या सगळ्याला काय म्हटलं माहिती आहे का? आता गणपती बसलेले आहेत. गणपती हे बुद्धीचं प्रतीक आहे, विचारांचं प्रतीक आहे. ज्या माणसाकडे उच्च विचार, उच्च एनर्जी आणि उच्च व्हायब्रेशन्स, त्याच्याजवळ ईश्वरी बुद्धिमत्ता असते. धन्यवाद.